मित्रांनो, 2010 मध्ये एक गुजारिश नावाचा मूव्ही आला होता, ज्याचा मेन ॲक्टर होता ऋतिक रोशन आणि तो त्या मूव्हीमध्ये मॅजिशियनचा रोल करतो आणि तो त्याचं मॅजिक करता त्या मूव्हीमध्ये तो खाली पडतो आणि गंभीररित्या जखमी होतो आणि त्याचं पुढचं आयुष्य तो अंथरुणालाच खीळ नसतो. त्या काळामध्येच त्याची किडनी असेल, त्याचं हृदय असेल, मल्टिपल ऑर्गन्स फेल होतात त्याचे आणि मग त्याच्या बॉडीला असह्य वेदना होतात. मग तो भारतीय कोर्टांकडे, वेगवेगळ्या न्यायालयांकडे इच्छा मरणासाठी वेगवेगळ्या विनंत्या करतो, अर्ज करतो. पण त्याचं जे इच्छा मरणाचं जी विनंती आहे, अर्ज आहे ते मान्य होत नाही आणि त्या मूव्हीने खऱ्या अर्थाने भारतामध्ये इच्छा मरणाची संकल्पना थोड्याफार प्रमाणात पॉप्युलर केली आणि त्याच सोबत गुजारिश मूव्ही नंतर एक अरुणा शानबाग नावाच्या परिचारिका होत्या, नर्स होत्या बॉम्बेमध्ये. त्यांच्यावर त्याच हॉस्पिटलमध्ये रेप झाला होता आणि त्यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्या होत्या आणि त्या देखील एका व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होता. व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होता म्हणजे काय? त्या कोमामध्ये होत्या आणि त्यांना देखील मरण पाहिजे होतं. म्हणजे त्यांच्या आजूबाजूची जे लोक होती जवळची, ते म्हणायचे की हिला मरण द्या, इच्छा मरण द्या. म्हणजे इंजेक्शन देऊन असेल किंवा तिचा लाईफ सपोर्ट काढून असेल ते मरण द्या, कारण तिच्या आयुष्याचा काही व्हॅल्यूच राहिलेली नाही, कारण तिला तर काही कळतच नाहीये. बरोबर आहे. आणि त्यापासून मग काय झालं की भारतामध्ये ह्या इच्छा मरणाच्या संकल्पनेवर चर्चा सुरू झाली मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आता न्यूजमध्ये काय, कारण इंडियन सुप्रीम कोर्टने भारताच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा की एका व्यक्तीला, एक राणा नावाची व्यक्ती आहे, त्यांना पॅसिव्ह इथोनेशिया हा इंग्लिश शब्द आहे, ज्याला आपण इच्छा मरण म्हणतो. तर ते इच्छा मरण पहिल्यांदा अलाउड केलेलं आहे आणि त्यामुळेच हे जास्त न्यूजमध्ये. आता आपण याचे वेगवेगळे कांगोरे बघूया. इच्छा मरण म्हणजे नेमकं काय? इच्छा मरणाला इंग्लिशमध्ये म्हणतात इथोनेशिया. म्हणजे मग इथोनेशियाचे दोन प्रकार पडतात, ऍक्टिव्ह इथोनेशिया, पॅसिव्ह इथोनेशिया. भारतामध्ये कोणता अलाउड आहे? त्यानंतर लिव्हिंग विल काय असते? आर्टिकल 21 म्हणजे की लाईफ विथ डिग्निटी, लाईफची क्वालिटी. या सगळ्या गोष्टी आपण या 10 मिनिटाच्या सेशनमध्ये डिस्कस करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दशरथ हेंबाडे. गोदावरी अकॅडमीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आतापर्यंत तुम्ही जर आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो करा. बघा, इच्छा मरण म्हणजे काय, मग इच्छा मरण हक्क की गुन्हा, ह्या गोष्टीवरच आपण आज डिस्कस करू. इच्छा मरण म्हणजे काय तुम्हाला जनरली पहिल्यांदा सांगतो. इच्छा मरण म्हणजे काय असतं की एखादा व्यक्ती टर्मिनली इल आहे किंवा परमनंटली व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे किंवा सामान्य अर्थाने ना आपण आपल्याकडे कोमा नावाचा शब्द वापरतो, बरोबर. त्याला मेडिकल टर्म मध्ये टर्मिनली इल म्हटलंय किंवा परमनंटली व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये म्हटलंय, बरोबर आहे. आणि त्या स्टेटमध्ये कधी कधी काय होतं की त्याला असह्य वेदना होतात. काय होतात? असह्य वेदना होतात. आणि आजार जो असतो त्याचा आजार असा आहे, अशा आजाराने तो ग्रस्त आहे की तो कधीही बरा होत नाही, बरोबर आहे. म्हणजे तो जे आयुष्य जगतोय त्याच्यामध्ये तो आयुष्य ते एन्जॉय नाही करत आहे, तो सफर करतोय, बरोबर आहे. आणि म्हणून ह्या आयुष्यातनं, ह्या वेदनांमधनं त्याला मुक्ती द्यावी, सन्मानपूर्वक मृत्यू द्यावा, सन्मानजनक मृत्यू द्यावा, यासाठीची जी कन्सेप्ट आहे तिला आपण इच्छा मरण म्हणतो. आणि इंग्लिशमध्ये तिला काय म्हटलेलं आहे? इथोनेशिया म्हटलेलं आहे. मग इथोनेशियाचे दोन प्रकार आहेत, ऍक्टिव्ह इथोनेशिया, पॅसिव्ह इथोनेशिया. त्याच्या अगोदर शब्दशः आता मी जर म्हटलं की इथोनेशिया, बरोबर आहे, इथोनेशिया. आता इथोनेशिया हा जो शब्द आहे ना तो ग्रीक ओरिजिन आहे, ग्रीक ओरिजिन. आणि त्याचा शब्दशः जर मिनिंग झालं तर त्याचा असा अर्थ होतो गुड डेथ. गुड डेथ म्हणजे काय? की सन्मानजनक मृत्यू. म्हणजे खूप वेदनादायी मृत्यू असू नये एखाद्याचा, बरोबर आहे, त्यासाठीची ही कन्सेप्ट आहे. मग बघा, त्याचे दोन प्रकार आहे. कोणता? ऍक्टिव्ह इथोनेशिया, सक्रिय इच्छा मरण, आणि पॅसिव्ह इथोनेशिया म्हणजे काय? निष्क्रिय इच्छा मरण. ऍक्टिव्ह म्हणजे काय? की विथ सपोर्ट, म्हणजे काय? डॉक्टरांचा सपोर्ट असेल, मग ते एखादं लिथल इंजेक्शन देतील. लिथल म्हणजे काय? त्या इंजेक्शनमध्ये असे काहीतरी एलिमेंट आहे जे तुमच्या मरणास कारणीभूत घडतील, बरोबर आहे. पण ते इच्छा मरण आहे, तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. पॅसिव्ह म्हणजे काय? पॅसिव्ह म्हणजे तुम्ही एक प्रकारे कोमामध्ये आहे, बरोबर आहे. तुम्ही बाहेरच्या काहीतरी सपोर्टवर जिवंत आहे, जसं व्हेंटिलेटरवर जिवंत आहे तुम्ही, बरोबर आहे. मग काय करायचं की ते व्हेंटिलेटर काढून द्यायचं, म्हणजे तुमची सपोर्ट सिस्टीम काढून घ्यायची. त्याला म्हणायचं पॅसिव्ह इथोनेशिया, जो आत्ता आपल्याकडे अलाउड केलेला आहे, बरोबर आहे. इंडियन सुप्रीम कोर्टने आत्ता पॅसिव्ह इथोनेशिया, ज्याला आपण काय म्हणू, निष्क्रिय इच्छा मरण म्हणू, तो आता अलाउड केलेला आहे. ऍक्टिव्ह इथोनेशियामध्ये काय करतात डॉक्टर? एखादं घातक इंजेक्शन देतात किंवा औषध देतात आणि ते औषध काय करतं की तुम्हाला मृत्यू देतं. पण तो मृत्यू कसा असतो माहिती आहे का मित्रांनो? तो मृत्यू जो असतो ना तो वेदनादायक मृत्यू नसतो, वेदनाहीन मृत्यू असतो. आणि कृत्रिम मृत्यू म्हणतो आपण ज्याला. कृत्रिम मृत्यू घडून आणला जातो ह्या इंजेक्शनने किंवा औषधाने. लिथल इंजेक्शन दिलं जातं. बऱ्यापैकी युरोपियन कंट्रीजमध्ये, बऱ्यापैकी नाही, काहीच युरोपियन कंट्रीजमध्ये हे अलाउड आहे. ते पुढे बघूया आपण कोणत्या कोणत्या
कंट्रीजमध्ये अलाउड आहे, पण भारतामध्ये जो ऍक्टिव्ह इथोनेशिया आहे म्हणजे सक्रिय इच्छा मरण आहे ते पूर्णपणे इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे. तसं होऊ शकत नाही. आपलं इंडियन कोर्ट ते अलाउड करत नाही. आणि जर पॅसिव्ह इथोनेशिया आपण म्हटलं काय, निष्क्रिय इच्छा मरण. निष्क्रिय म्हणजे काय रे? निष्क्रिय म्हणजे काय, बाहेरून तुम्ही काही सपोर्ट देऊ नका, पण जो ऑलरेडी सपोर्ट दिलेला आहे, मी जिवंत राहण्यासाठी, मी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे, मी कोमामध्ये आहे, बरोबर आहे, आणि मी असह्य वेदना सहन करतोय, तर तो जो सपोर्ट दिलाय बाहेरचा, व्हेंटिलेटर असेल, आयसीयू असेल, ऑक्सिजन असेल, तो फक्त काढून घ्यायचा आहे. तो काढल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू तर अटळ आहे. म्हणजे बघा, जीवन टिकवण्यासाठी वापरली जाणारी कृत्रिम उपचार पद्धती प्रणाली काढून घ्यायची आपल्याला, जसं की व्हेंटिलेटर, डायलिसिस, फीडिंग ट्यूब, आणि मृत्यू नैसर्गिकरित्या होऊन दिला जातो. म्हणजे हे काढल्यानंतर काय होणार आहे की तुमच्या बॉडीत ऑक्सिजन कमी होणार आहे. ऑक्सिजन जर कमी असेल तर तुमची जे काही ऑर्गन फेल झालेले आहे ते काम नाही करणार आहे, आणि त्याने काय होणार आहे, मग तुमचा जो मृत्यू आहे तो नैसर्गिकरित्या होणार आहे. यालाच काय म्हणायचंय, निष्क्रिय मृत्यू म्हणायचंय, किंवा पॅसिव्ह निष्क्रिय इच्छा मरण, किंवा मग पॅसिव्ह इथोनेशिया, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वापरतो ती टर्म. आता भारतामध्ये बघा, भारतामध्ये हा जो इथोनेशिया आहे त्याचं खऱ्या अर्थाने डिस्कशन कुठून सुरू झालं, तर 2010ला मी तुम्हाला सांगितलं की गुजारिश नावाचा मूव्ही आला होता. त्यानंतर 2011 मध्ये अरुणा शानबाग, ही अरुणा शानबागची जी केस आहे ती 2011 मध्ये सुप्रीम कोर्ट समोर आली होती. ज्या अरुणा शानबाग नावाच्या परिचारिका होत्या, नर्स होत्या, त्या कोमामध्ये होत्या, आणि त्यांच्या आजूबाजूची जवळची लोक होती, त्यांनी सुप्रीम कोर्टकडे रिक्वेस्ट केले, अपील केल्या की या व्यक्तीला आपण पॅसिव्ह इथोनेशिया ऍटलिस्ट दिला पाहिजे. ती जी व्हेंटिलेटरवर जिवंत आहे, तर तो सपोर्ट सिस्टीम जी आहे ती आपण काढून घेतली पाहिजे. आणि त्या ज्या आहे त्या 42 वर्ष कोमामध्ये होत्या बघा. आणि या अरुणा शानबागमुळे खऱ्या अर्थाने भारतामध्ये इथोनेशियावर डिस्कशन, इच्छा मरणावर चर्चा सुरू झाली मित्रांनो, जी खूप महत्वाची आहे आपल्या अभ्यासासाठी पण. सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये काय म्हटलं की इथोनेशिया, त्याचे दोन प्रकार बघितले आपण, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर पॅसिव्ह इथोनेशिया आम्ही अलाउड करायला तयार आहोत असं ते म्हटले. आणि ते काय म्हटले की पॅसिव्ह इथोनेशिया म्हणजे निष्क्रिय इच्छा मरण, म्हणजे इच्छा मरण जे आहे ते आर्टिकल 21चा भाग आहे, जे कलम 21 आहे आपल्या राज्यघटनेचं. कलम 21 काय सांगतं की तुम्हाला सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी तुम्हाला तो हक्क दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. राईट टू लाईफ विथ डिग्निटी, ज्याला आपण डिग्निटी म्हणतो, बरोबर आहे. तर पॅसिव्ह इथोनेशिया इज अ पार्ट ऑफ दी राईट टू लिव्ह लाईफ विथ डिग्निटी, म्हणजे जी इच्छा सन्मानपूर्वक तुम्ही जे जीवन जगताय त्याचा हा पार्ट आहे, असं पहिल्यांदा सुप्रीम कोर्टने 2018 मध्ये म्हटलं. आणि मग याला थोडंसं काय म्हणू आपण, लिगल स्वरूप यायला प्राप्त झालं. पण पहिली जी केस आहे पॅसिव्ह इथोनेशियाची ती आत्ता घडलेली आहे, बरोबर आहे, एक 4-5 वर्षापूर्वी. आणि तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे की त्यांचा ऍक्टिव्ह सपोर्ट काढून घेतलेला आहे त्या व्यक्तीचा, आणि तो कोमामध्ये आहे, त्याला काही कळत नाहीये, आणि त्याचा जो मृत्यू आहे तो नॅचरलरित्या होणार आहे, बरोबर आहे. सुप्रीम कोर्टने हे म्हटलं होतं की इट इज अ पार्ट ऑफ राईट टू लाईफ असं म्हटलं होतं. आता जगामध्ये काही असे देश आहेत जिथं ऍक्टिव्ह इथोनेशिया अलाउड आहे. ऍक्टिव्ह कोणते कोणते देश आहे बघा, नेदरलँड, युरोपमध्ये नेदरलँड, स्वित्झर्लंड, त्यानंतर इटली, स्पेन, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इथं काय आहे कॅनडा, इथं काय आहे की सक्रिय म्हणजे काय रे, तुम्ही सांगू शकतात की म्हणजे तुम्ही चांगल्या स्टेटमध्ये आहे, सांगण्याच्या स्टेटमध्ये आहे, पण तुम्ही सांगू शकता की आता मला जीवन जगायचं नाही, किंवा मग माझं लाईफ जे आहे ते अनबिअरेबल झालेलं आहे, मला काहीतरी डिसीज आहे, मला मे बी कॅन्सर आहे, हाडांचा कॅन्सर आहे, ठीक आहे, त्याच्या पेन अनबिअरेबल असतात, किंवा दुसरा काहीतरी आजार आहे, किंवा मे बी दुसरं काहीतरी रिझन आहे, तुम्हाला आता जगायचं नाहीये, तर तुम्ही लिगली तिकडे डॉक्टरांकडे, तिकडे कोर्ट सिस्टीम असेल तिकडे अप्लाय करू शकतात. आणि मग ते जी काही फॉर्मल प्रोसेस असते त्याच्या थ्रू तुम्हाला मरण दिलं जातं, मग एखादं इंजेक्शन दिलं जातं, औषध दिलं जातं. पण हा जो मृत्यू असतो मित्रांनो, समजून घ्या की तो वेदना विरहित आहे, वेदना दिल्या जात नाही त्या मृत्यूमध्ये. पॅसिव्ह इथोनेशियाचा किंवा इच्छा मरणाचं कोर हेच आहे की सन्मानपूरक मृत्यू, डेथ विथ डिग्निटी, गुड डेथ असं ज्याला आपण म्हणतो, तर त्या अर्थाचं ही संकल्पना आहे, बरोबर आहे. आर्टिकल 21 मध्ये आपल्याला आता सुप्रीम कोर्टने पॅसिव्ह इथोनेशिया अलाउड केलेला आहे. त्यानंतर बघा, आता समजा तुम्ही जिवंत आहात, बरोबर आहे, आणि त्यानंतर मग समजा तुम्ही कोमामध्ये गेले, व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेले, की तुमच्या आयुष्याशी काय करायला पाहिजे फ्युचरमध्ये, कारण तुम्हाला आता कळणार नाहीये. त्यासाठी तुम्ही एक डॉक्युमेंट लिहून ठेवतात, ज्याला आपण लिव्हिंग विल म्हणतो. काय लिव्हिंग विल? तर ती लिव्हिंग विल काय असतं की ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह असतो. समजा मला काही कळत नसेल,
मी रिस्पॉन्स करत नसेल तर तुम्ही माझ्या शरीराशी, माझ्या आयुष्याशी काय केलं पाहिजे त्यासाठी एक कन्सेप्ट आहे, तिला लिव्हिंग विल म्हणतात. आणि ही लिव्हिंग विल जी कन्सेप्ट आहे ती इच्छा मरणाशीच रिलेटेड आहे, म्हणून तुम्हाला इथं मी सांगतोय. म्हणजे काय, व्यक्ती आधीच लिहून ठेवते भविष्यात जर ती निर्णय घेऊ शकली नाही तर कृत्रिम जीवन रक्षक उपचार सुरू ठेवू नयेत असं ती सांगू शकते. म्हणजे तुम्ही आम्ही देखील काय करू शकतो, ही लिव्हिंग विल लिहून ठेवू शकतो. त्यानंतर बघा, आता मित्रांनो की जर आपण इथूनशा इच्छा मरण जर अलाउड केलं तर त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे, निगेटिव्ह पॉईंट पण आहे. जर आपण इथूनशा अलाउड केला तर त्याने काय होऊ शकतं, म्हणजे चांगल्या गोष्टी काय होऊ शकतात, त्याचे पॉझिटिव्ह काय आहे. एकतर आपलं जे आयुष्य राहील ते सन्मानपूरक राहील, बरोबर आहे. कम्पॅशनेट लाईफ राहील आपलं, म्हणजे आपल्याला जीवनाचा सन्मान दिला जाईल, बरोबर आहे. त्यानंतर रिलिव्हिंग अनबिअरेबल, तुम्हाला अशा पेन होत आहे ज्या असह्य आहे त्याच्यातनं तुम्हाला रिलीफ भेटेल, बरोबर आहे, जर इथून असे ऍक्टिव्ह असला तर. त्यानंतर तुमच्या जीवनाचं जे स्टँडर्ड आहे, क्वालिटी ऑफ लाईफ, ते प्रिझर्व केलं जाईल. त्यानंतर बघा, तुम्ही आता व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये, कोमामध्ये, बरोबर आहे, मे बी तुमची फॅमिली ते बिअर करू शकणार नाही, कारण त्याचा जो खर्च आहे तो खूप जास्त आहे मित्रांनो, बरोबर आहे. तुम्हाला व्हेंटिलेटरवर ठेवलंय, तुम्हाला आयसीयू मध्ये ठेवलेलं आहे. मग तुमच्या फॅमिलीवरचं बर्डन, आर्थिक बर्डन, तर ते तुम्ही काय करू शकतात, तर ते रिमूव्ह करू शकतात या इथुनेशियाने, बरोबर आहे. पण मला सांगा, इथुनेशिया ही पूर्णपणे काही चांगली गोष्ट आहे का? कधीतरी असं होऊ शकतं की तुमचं वय जास्त झालेलं आहे, आता तुम्ही म्हातारे झालेला आहात आणि तुमच्या घरच्यांना तुम्हाला सांभाळायचं नाहीये, बरोबर आहे. तर ते डॉक्टरकडे जातील आणि म्हणतील की आमचं जे पेशंट आहे त्याला इच्छा मरण पाहिजे, बरोबर आहे. मग त्यामध्ये तुमचं विल कन्सिडर पण केली जाणार नाही. मग त्याचा हा एखादा निगेटिव्ह पॉईंट असू शकतो, बरोबर आहे. आणि मानवी जीवन जो आपल्याला जन्म भेटलेला आहे, आपण ज्याला म्हणतो, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये देखील दिलेलं आहे, सगळ्याच धर्मांच्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की आपल्याला जे आयुष्य भेटलंय, मानवी आयुष्य, ते खूप पावित्र्य, खूप वेळाने भेटलेलं आहे, त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. मग ते असंच जाऊन द्यायचंय का? मग हा देखील एक पॉईंट जो आहे तो इच्छा मरणाच्या अपोजिट असा पॉईंट आहे. त्यानंतर अजून काय असू शकतं की तुम्ही व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलेलात पण तुमच्या नावावर खूप जास्त प्रॉपर्टी, बरोबर, त्या प्रॉपर्टीवरून काहीतरी डिस्प्यूट होत आहे आणि त्यासाठी देखील तुम्हाला काय केलं जाऊ शकतं की इथुनेशिया दिला जाऊ शकतो, बरोबर आहे. असे वेगवेगळे पॉईंट आहे. आणि हेल्थ केअर जे आहे बघा, मेडिकल हेल्थ केअर जे आहे त्याचं ओरिजिन आपण काय म्हणतो, इट इज वन ऑफ द, आपण म्हणू शकतो की ब्लेसिंग फॉर ह्युमन काइंड, बरोबर आहे. आणि त्याचा आपण वापर कसा करतोय, विरुद्ध दिशेने करतोय. म्हणजे काय, जे आपल्या आयुष्य लांबवण्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे, तर आपण काय करतोय, आयुष्य कट करण्यासाठी त्या हेल्थ केअरचा आपण वापर करतोय, मेडिसिनचा आपण वापर करतोय, तर ते देखील काय आहे, एक विरोधी आहे. इथिकल रित्या, मोरली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, की हा इथूनशियाचा जो पॉइंट आहे तो कसा वाटतो, की व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? जर व्हायला पाहिजे तर त्याच्यामध्ये मग काही स्टँडर्ड्स, काही रूल्स, काही प्रोसिजर असायला पाहिजे का? ठीक आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. थांबतो. थँक यू.